राष्ट्रवादी काँग्रेसने केली केंद्र राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शने, सरकारला हद्दपार करण्याचा निर्धार। नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, युवकांना रोजगार मिळालाच पाहिजे, रोजगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, रोजगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। देशात सध्या महागाईचा आगडडोंब उसळलाय। शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। तरुण बेरोजगार आहेत, तर महिलांवरील अत्याचारांचं प्रमाणही वाढीस लागलंय। त्यावर तोडगा काढण्याऐवजी सरकार भावनिक खेळ खेळत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केले। देशात जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडलेत। एखाद्या राज्यात निवडणुका आल्यास इंधनांच्या दरात 2 रुपये कपात करून नंतर 5 रुपये वाढवले जात आहे। 2 कोटी रोजगारांचं आश्वासन देऊनही तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलंय। तसेच महिलांवरील अत्याचारांचं प्रमाणही वाढीस लागलंय। या प्रकाराचा निषेध करण्यासाठी गुरुवारी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार महिला अध्यक्षा सुजाताताई घाग, महिला कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनं केली आहेत। यावेळेस कार्यकर्त्यांकडून केंद्र आणि राज्य सरकारचा धिक्कार करण्यात आलाय। बस हुई महंगाई की मात, नहीं चाहिए मोदी सरकार, सरकार करते अंगणवाडी सेविकांचा छळ, यावेळी नाही मिळणार राज्य केंद्र सरकारला बळ, उच्च शिक्षण घेऊन पकोडे तळायचे, यावेळी जुमलेबाजांना खाली खेचायचे, बळीराजा घेतोय फाशी, सरकार खाते तुपाशी, पेट्रोल डिझेल झाले 100 पार, सरकारला करूया कायमचं हद्दपार असे संदेश असणारे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते। तर यावेळी कार्यकर्त्यांनी महागाई, बेरोजगारी, शेतकरी समस्या, स्पर्धा परीक्षा, महिला अत्याचार या आदीबाबतच्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय। यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला पदाधिकारी उपस्थित होते। खऱ्या अर्थानं जर आपण मागील 3-4 महिन्याची परिस्थिती पाहिली आणि सामान्य नागरिकाचा जीवन स्तर जर आपण पाहिला तर असं लक्षात येतंय की युवकांच्या हाताला रोजगार नाहीये। अनेक रोजगार आमचे महाराष्ट्रातील दुसऱ्या राज्यामध्ये पळवून नेण्याचं काम कोणी केलेलं आहे। त्याचबरोबर जी गृहिणी महिला आहे, ज्यावेळी भारतीय जनता पक्ष प्रथम सत्तेत आलेला नव्हता आणि काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळी सिलेंडरचे भाव 400 रुपयाच्या आसपास होते। आज सिलेंडरचे भाव हे 1100-1200 रुपयाच्या आसपास गेलेले आहेत। गृहिणींनी घर कसं चालवायचं? त्याचबरोबर मागील 4 महिन्यामध्ये आमच्या महिला भगिनी अंगणवाडी सेविका, ज्यांना 6-7-8 हजार रुपये पगार असतो, ह्या कष्टकरी महिला विविध जिल्ह्यांमध्ये 10-10, 11-11 हजाराच्या संख्येने त्यांच्या मागण्यांसाठी बसलेले आहेत। मात्र या जुमलेदार सरकारला शिंदे सरकार, फडणवीस असतील, अजित पवार असतील, यांना थोडाही वेळ त्या आमच्या भगिनींकडे जाऊन पाहायला मिळालेला नाही। ह्याचा आम्ही निषेध करत आहोत। मला असं एक युवक म्हणून असं वाटतंय की भविष्यामध्ये आपण अराजकतेच्या बाजूने वाटचाल करत आहोत का? कारण की आमच्या युवकांच्या हाताला रोजगार नाहीये, महिलांना घर चालवणं अवघड झालेलं आहे। ज्यावेळी श्रीलंकेमध्ये अराजकता पसरली त्यावेळी तेथील पेट्रोलचा दर हा 180 रुपये ते 200 रुपयापर्यंत गेलेला होता आणि आज आपल्या देशामध्ये सुद्धा तो दर आहे तो 150 रुपयाच्या आसपास गेलेला आहे। याचाच अर्थ असा आहे की आपण अराजकतेच्या बाजूने वाटचाल, आपला देश आज अराजकतेच्या बाजूने वाटचाल करत असताना सुद्धा या देशाचे प्रधानमंत्री जुमला करत या देशातील नागरिकांना फसवण्याचं काम करतायत। आम्ही ज्या महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री हे सर्वसामान्य नागरिकांना फसवण्याचं काम करतायत, शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करतायत, युवकांना फसवण्याचं काम करतायत आणि त्यांच्या डोळ्यांवरती पडदा टाकण्याचं काम करतायत। काही फक्त अस्पष्ट अशा काही गोष्टी त्यांच्या समोर, नागरिकांसमोर देऊन त्यांची दिशाभूल करण्याचं काम करतायत। हा जो 4 महिन्यामध्ये झालेला सगळा प्रकार आहे आणि वाढती महागाई जी मागे पडत चाललेली आहे ती
लोकांसमोर परत प्रदर्शित व्हावी, लोकांची भावना आमच्या माध्यमातून या सरकारपर्यंत, या अंधाऱ्या असलेल्या पंतप्रधानांपर्यंत, या अंधाऱ्या झालेल्या महाराष्ट्राच्या सरकारपर्यंत, बहिऱ्या झालेल्या सरकारपर्यंत पोचावी, या कळकळीने आज युवक असतील, आमच्या महिला भगिनी असतील आणि शेतकऱ्यांना त्यांच्या धानाला आणि त्यांच्या इतर गोष्टींना भाव मिळावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज ठाण्यामध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांच्या आणि आमचे जिल्हाध्यक्ष सुहासजी देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे। साहजिकच माझं तेच म्हणणं आहे की मागील आज अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पावरती शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, युवकांच्या रोजगारासाठी किंवा ही महागाई कमी होण्यासाठी काहीतरी धोरण या सरकारकडून आखलं गेलं पाहिजे होतं। आणि ज्यावेळी एखादं धोरण आखलं जातं, एखादा अर्थसंकल्प दिला जातो या देशाला सर्वसामान्य नागरिकांचा भर कमी करण्यासाठी, त्याच्यावरती 2-2 महिने त्याच्यावरती अभ्यास होत असतो। मात्र अशी कुठलीही गोष्ट सामान्य नागरिकांच्या निदर्शनास आलेली नाही। त्याच्यामुळे आम्हाला असंच वाटतंय की आजचा जो अर्थसंकल्प असेल, या देशातील सामान्य नागरिकाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे सरकार करेल। म्हणून तो अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधीच आम्ही या सरकारच्या विरोधात आणि महिलांच्या सन्मानार्थ, शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ या ठिकाणी आंदोलन करत आहोत।